एक्झॅक्ट वेळ पाळेल तर शपथ. इलाय इलाय आरडा नको केवळनी. माहीत असं माका उशीर झाला होतो. आधीच माझ्या डोक्या फिरला. तुझी काय कामं असत ती सांग आणि जाऊ लागू तुझ्या कामा. अरे वा, आरडा नको म्हणजे काय? तुझी रोजची नाटक आणि माका तो प्रवास सांगतोस. आमच्या मालवणातली म्हणून तुका कामात ठेवलंय मी आणि रोज उशीर आणि रोजची कारणं. आता मी बघ, रोज वेळेवर आटपून सगळी घरची कामं आटपून ऑफिसला जाते. ऑफिसचं काम चोख करते. एक दिवस सुद्धा बॉसची बोलणी खात नाही माहिती आहे? हा तर तुमचा कामाचा कौतुक माका सांगू नका ना. तुमचा एक काम आणि एक बॉस. माझे असं 10 कामं आणि 10 बॉस असत. आणि तो घरचो माझ्या डोक्यावर बसला. तो फटकी दिली मेल्याचा तोडणार ती. घरच्या बॉसचं कौतुक माका सांगू नको सांग तू. मला नाहीये का घरचा बॉस? आणि तुझ्या बॉस काय लपला हा? आमच्या बॉस तर तू काय काम दे तुझा आणि डोक्या फिरून काय झाला? काय नाही घेवणी. रात्रभर झोपाक ना. ह्यो माझो घो. काल मित्रांवांगडा गेलो माझे पैसे घेऊन. फाटफटी गेलो टाईट होऊन. खिशात नाही दमडी आणि एका खाऊची हा कोंबडी. असा माझ्या डोक्यात फिरला. काय सांगू तुका मगे काय असो मारलंय ते का शाक वळवून टाकलो. आता 7 जन्म तरी दारूचं नाव काढूचो ना. काय सांगतोस? काय गुवाक मारलंस तू? मग ये काय भियात आहे की काय? आणि अशी कामं टायमावर करूची लागतं. तुमका ट्रेनिंग होया का? म्हणजे साप गेल्यावर भुई थापला उपयोग होतो ना. तर तुम्ही काय तर सांगी होतात ना वेळेचं महत्व तर माकाच चांगला ठाऊक कसा. करा रे बाई करा. दीवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है क्या दीवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है Oh
मालवण म्हटलं की समुद्र आला, समुद्र म्हटलं की कोळगीत आलं. आता उमेश आणि नीलम हे त्याचं तुम्ही प्रेझेंटेशन वगैरे हे सगळं रूप बघितलंय. आता एक कोळी गीत सादर करताय आणि सगळेजण त्याला कोळच देऊ शकतात आणि कोणाला नाचायचं असेल तरी ते मैदान मोकळं आहे, नाचू पण शकतात. त्याच्यामुळे उमेश आणि नीलम आणि उमेश. Technical problem. Think of.
वन्स मोर नाच नाही केला, कोणी डान्स नाही केला आणि वन्स मोर कसा घेणार लोक. आता मगाशी नाही म्हणणाऱ्या सादिक मुजावरला आता स्फूर्ती आलेली आहे. पोलीस ऑफिसर आहे त्याच्यामुळे काहीतरी दमदार गाणं होणार नक्की. जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम रस वाले जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम रस वाले. जीने का रंगीन मौसम ये खूबसूरत ज़माना जीने का रंगीन मौसम ये खूबसूरत ज़माना अपने यही चार पल है आगे है क्या किसने जाना जीना जिसे आता है वो इनमें ही मौत बना ले कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम मत वाले जीवन दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम मत वाले. ये जिंदगी दर्दी है ये जिंदगी है नवाबी ये जिंदगी दर्दी है ये जिंदगी है नवाबी दिल तोड़ना ही न जाने जाने ये दिल तोड़ना ही इस जिंदगी का शुक्रिया सबके मरे हो पर वाले कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम मत वाले जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम मत वाले. ला 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 कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम मत वाले.
आणि आता अनिल डोंगरे हां कविता पण आज गाणं म्हणणार आहे, त्याच्यामुळे आज त्यांचं गाणं ऐकायचं आहे.
पारकर एक कविता सादर करणार आहेत. सुंदर गाण्यानंतर एक सुंदर कविता. ते थांब रे, एक गाणं म्हणून जा. एकच. अरे नाही एक याच्यानंतर सदा देसाई. माका येणार नाही काय दुसरी कविता. हा कवी आजीचे घड्याळ. कोणाची कविता आहे? केशव कुमार. कशी मला येईल बघा म्हणतो, फार जुनी आहे. मला 4थीला होती मी, 63-64ला 4थीला होतो तेव्हाची कविता आहे. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजूनही नाही पुन्हा ठाऊक, त्याची टिकटिक चालते न कधी आहे मुके वाटते, किल्ली देईन त्यासाठी कधीतरी ते सारखे चालते, अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी, जेव्हा मी तिज सांगुनी तिज तसे रात्री बिछाण्यावरी, 5:30 वाजतात न कुठे तो हाक नेमकी, बाळा झांजर झाले अरवला तो कोंबडा उठकी, ताईची करण्यात गंमत तसे बाबू सवे भांडता, जाई संपुया सकाळ मुळे पत्ता कधी लागता, आली ओठीवरी उणे बघ म्हणे आजी 10 वाजले, जा लवकर काय घन घन घंटा ध्वनी आदळे, खेळाच्या अगदी भरात घडुली साता आम्ही अंगणी, हो केव्हा 3 सांजते न समजे आजी परी आतुरी, बोले खेळ पुरे घरात परता झाली दिवे लागन, पोटी पोळीने बसली मना परवचा ओटीवरी गुण, आजीला बिलगून ऐकत बसू आम्ही भूताच्या कथा, जाई झोप उडून रात्र किती ध्यानी नाही ऐकता, अर्धी रात्र किरे मने उलटली गोष्टी पुरे जापडा, लागेच झिडधांग पर्वतीवरी वाजावया चौकडा, सांगे वेळ तशीच वारती आजी घड्याळातुनी, थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी, मौजेचे असले घड्याळ दडवणी कोठे तिने ठेविले, गाठोडे फडकाळ हुडकून तिचे आलो तरी न मिळे. धन्यवाद. आणि आता सुनील वझे.
हाल क्या है दिलों का न पूछो सनम, हाल क्या है दिलों का न पूछो सनम, आपका मुस्कुराना गजब ढा गया, हाल क्या है दिलों का न पूछो सनम, आपका मुस्कुराना गजब ढा गया, एक तो महफिल तुम्हारी हंसी कन्नती, एक तो महफिल तुम्हारी हंसी कन्नती, उस पे मेरा तराना गजब ढा गया, हाल क्या है दिलों का न पूछो सनम, हाल क्या है दिलों का न पूछो सनम। शांति की दीवार अब तो लहराया मस्ती भरी छावन, अब तो लहराया मस्ती भरी छावन, बांध लो चाहे घुंघरू मेरे पाँव में, बांध लो चाहे घुंघरू मेरे पाँव में, मैं बहता नहीं था मगर क्या करूँ, मैं बहता नहीं था मगर क्या करूँ, आज मौसम सुहाना गजब ढा गया, मैं बहता नहीं था मगर क्या करूँ, आज मौसम सुहाना गजब ढा गया, हाल क्या है दिलों का न पूछो सनम। हर नजर उठ रही है तुम्हारी तरफ, हर नजर उठ रही है, नजर उठ रही है, हर नजर उठ रही है तुम्हारी तरफ, और तुम्हारी नजर है हमारी तरफ, और तुम्हारी नजर है हमारी तरफ, आँख उठाना तुम्हारा तो फिर ठीक था, आँख उठाना तुम्हारा तो फिर ठीक था, आँख उठाकर झुकाना गजब ढा गया, हाल क्या है दिलों का पूछो सनम।
में गजब उठाया. आणि आता नितीन सामंत एक गाणं म्हणतायत. अरे सामंत काही जाणवत नाही. बाळासाहेब इतकं सुद्धा करू शकत नाही. हातपाय सोलामुळे किंवा मुगे ही बी विटॅमिनची कमी. तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. तुमको देखा तो ये ख्याल आया. आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया, आज फिर दिल को हमने समझाया. जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया. तुम चले जाओगे तो सोचेंगे, तुम चले जाओगे तो सोचेंगे, हमने क्या खोया हमने क्या पाया, हमने क्या खोया हमने क्या पाया. जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया.
महिला दिनानिमित्त स्मिताने जे काय सांगितलं त्यावरून ना मला असं वाटतं की आपणही काही लिहिलं होतं महिला दिनानिमित्त. तर मला एक छोटीशी कविता त्यावर केली आणि गेल्या 100 वर्षात स्त्रीचं जीवन कसं बदलत गेलं, ती कशी बदलत गेली, ही पॉझिटिव्ह कविता. कोण होतीस तू, काय झालीस तू, ते शब्द घेऊन मी केली आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू, कोण होतीस तू, काय झालीस तू, होतीस परंपरेतील बालवधू तू, होतीस परंपरेतील बालवधू तू, अगं झालीस संगणक युगातील स्मार्ट वधू तू, झालीस संगणक युगातील स्मार्ट वधू तू, होतीस 4 भिंती होतीस 4 भिंतींचीच मर्यादा तू, होतीस 4 भिंतींचीच मर्यादा तू, अगं गेलीस देश सीमा ओलांडून समुद्रापारही तू, गेलीस देश सीमा ओलांडून समुद्रापारही तू, होतीस वंशाचा दिवा लावणारी समयी तू, होतीस वंशाचा दिवा लावणारी समयी तू, झालीस एकच कन्येची पुरस्कर्ती तू, कोण होतीस तू, काय झालीस तू, होतीस शिक्षणाविना निराधार तू, होतीस शिक्षणाविना निराधार तू, अगं झालीस वैमानिक कलेक्टर आणि अंतराळवीर तू, कोण होतीस तू, काय झालीस तू, होतीस पिता पुत्र पती बंधू विनायक बला, होतीस पिता पुत्र पती बंधू विनायक बला, झालीस स्वतंत्र भारताची संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री तू, कोण होतीस तू, काय झालीस तू, होतीस परावलंबनातील गुलाम तू, होतीस परावलंबनातील गुलाम तू, अगं झालीस स्त्री सामर्थ्याची स्वतंत्रता तू, झालीस स्त्री सामर्थ्याची स्वतंत्रता तू, कोण होतीस तू, काय झालीस तू. धन्यवाद. छान सुहास. आणि आता आपण एक गेम ठेवलेला आहे. सुनील, रिजवाना, नागेश अजून त्याला नाही आहे, त्या सगळ्यांनी मिळून हा गेम डिझाईन केला आहे आणि रिजवाना तो गेम कंडक्ट करते. सुनील आणि रिजवाना. आता आपल्याला एक सर्कल करायचं आहे. सगळ्यांना उठायचं आहे, सर्कल बनवायचं आहे. एकदा सर्कल बनवलं की पुढे सर्कल बनवायचं प्लीज. तिकडे सर्कल, तिकडे सर्कल. सर्कल बनवायचं. बघा
किसी की सांसों में, किसी की धड़कन में, किसी की चूड़ी में, किसी के कंगन में, किसी के गरजे, किसी के गरजे, हमारी सुबह हो, हमारी शाम हो, अकेले तरसती बाहों और पूछा है तरसी निगाहों के घर गलवाओं के घर गलवाओं के तुम भी ये दिल सुना सुना है बिगड़ना ऊपर से
वापस आऊंगा मैं वापस आऊंगा फिर भी गाऊंगी सुन जाऊंगी माटी भाषण से गाती थी किसी के जाने से क्या जो वादा हॅलो. संत तुकाराम आणि त्यांची पत्नी आवली यांचा एक छोटासा गोष्ट मी घेतलं. इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा. इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा सांगते त्या पुढची एक वेगळी कथा. अभंगाचे कागद तुकाराम वाळीत बसले. अभंगाचे कागद तुकाराम वाळीत बसले. त्यातले 2 कागद त्यांना कमी दिसले. कुठे गेले असतील म्हणून त्यांनी बायकोला विचारले. कुठे गेले असतील म्हणून त्यांनी बायकोला विचारले. म्हणाली, वय मी कणवणीला लावले. तुकारामांना कळे ना रडावे की हसावे. तुकारामांना कळे ना रडावे की हसावे. या अडाणी बाईला कागदाचे काय असावे. म्हणाली, वेळोवेळी पाणी आणाया मला विहिरीवर जावं लागतंय. वेळोवेळी पाणी आणाया मला विहिरीवर जावं लागतंय. बाप्पा पाय घसरून पडली म्हणजे मले भय लागतंय. पाय घसरून पडली म्हणजे मले भय लागतंय. चुकून मागून पडलीस तर ह्यो कागद धरून ठेवी. चुकून मागून पडलीस तर ह्यो कागद धरून ठेवी. अभंगावादी धरून जाईल. सांगा कशी बरं पुढं. खूप चमक केलं म्हणून काय करायचं. मुद्दाम त्याने केलंय कारण मला फक्त एकमेव गोष्टीची भीती वाटते ती म्हणजे गाणं आणण्याची. आणि त्यामुळे तेच बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो,
कोण कोण आहे आता? कोण म्हणतंय? नीलम स्मिता. हॅलो. आत्तापर्यंत प्रोग्राम खूप छान चालला आहे. मला तरी बरीचशी मिळत कमी झाली. ठीक आहे. कलाकाराला फक्त स्वतःच्या कलेची गरज असते. समोर कोण बसले छान. आता मोठा मुलगा सिंगर आहे पण मी सांगतो आणि 10 माणसं का असते ना मी गाणी म्हणतो कारण मला आवडतं. तर आता मी तुम्हाला एक छोटंसं एक 4 वेळा 2-3 सांगणार आहे. चंद्रशेखर गोखले यांचं माझा मी माझा नाही. तर त्यांचं एक माझ्या लक्षात राहिलेलं वाक्य आहे, आपण भेटायचो ते वडाचं झाड कमरेतून वाकलंय. आपण भेटायचो ते वडाचं झाड कमरेतून वाकलंय, तिथेच माझ्या मुलानं चहाचं दुकान टाकलंय. हे चंद्रशेखर गोखले. आणि असंच आम्ही वर्गामध्ये अशा गप्पा गोष्टी, उमेश माझ्या वर्गात, उमेश क्लासमेट आहे, उमा माझी क्लासमेट. तर ते काजी सर होते हिंदी शिकायचं आम्हाला. काजी सर अतिशय सुंदर, म्हणजे त्यांच्या शिकवण्यात अजून आमची हिंदी एवढं प्युअर आहे की अजून आम्ही विसरणार नाही का. तर असंच इन्स्पेक्शन होतं आमच्या वर्गाचं आणि काजी सरांचा तास होता हिंदी चालतो. इन्स्पेक्टर आले वर्गावर आणि आता हिंदीचा तास म्हटलं मी हिंदीमध्ये प्रश्न विचारणार आपल्याला. तर ते इन्स्पेक्टर आले वगैरे असे जरा वयस्कर वगैरे होते, बसले वगैरे. मग काजी सरने सांगितलं मागून झालं म्हणजे चांगली उत्तरं द्या म्हणजे माझं नाव टाकलं गेलं पाहिजे. ठीक आहे. इन्स्पेक्टर बसले, काय काय असे 4-5 प्रश्न पहिले विचारले तर मग त्यांच्या डोक्यात हे विचारला नाही आपण त्या मुलांना अडकवूया. मुलांना शेरा कसा द्यायचा, राज शेरा तो अडकवतो. उठले म्हणाले बच्चों मुझे ऐसा एक सेंटेंस बताओ, एक ऐसा वाक्य बताओ जिसमें प्रेजेंट टेंस भी हो, पास्ट टेंस भी हो, फ्युचर टेंस भी हो. आता मी जेवले किंवा मी जेवते असं वाक्य कधी होऊ शकत नाही ना. मी जेवले किंवा मी जेवले. मुलं सुद्धा गप्प झाली की पटापट उत्तर जेवली, मुलं गप्प झाली. पण आमच्या वर्गात स्कॉलर उमेद झालं, त्यांनी हात वर केला, म्हणाला मैं सर बताता हूँ. सरांना चक्कर झाली, म्हणतात माझ्यापेक्षा कोणतरी हुशार निघाला आज असं स्कॉलर. आता तो खूप बोलतोय, आमच्याशी बोलायचं नाही अजिबात. पुस्तक आणि तो उमेद झालं का हा उमेद झालं त्याचं नाव घेतलं. उभा राहिला. सगळी मुलं गप्प वर्गातली, आम्ही पण शांत. आता नाही तेव्हा सगळी मुलं गप्प. उमेश हुशार म्हणाले आ बताओ की हां मी बतातो. काकी सरांना पण थरथर मिळाली. माझ्या आता इतकं काढतो की हा उमेश, पण आम्हाला कॉन्फिडन्स होता उमेश आहे ना मग नक्कीच चांगले सांग. उमेश उभा राहिला. 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. थँक्यू सो मच. याचं मला घेऊन टाकलं.
हे आपल्या शाळेतल्या आठवणींची रिलेटेड होतं म्हणून हे दोन संजयचं अजून एक गाणं आहे ना, तुम्ही थांबा. म्हणून थांबा. चला बरं, जोपर्यंत बक्षिसाची तयारी करतात ना तोपर्यंत एक मिनिटाची ती लघुकथा गेट टुगेदर अधूनमधून हवंच हा विषय आहे. एकच मिनिटाची आहे वाचनात आलेली. गेट टुगेदर अधूनमधून हवंच. चेहरे नजरेत राहतात. नाहीतर काय होतं. एका बाईची कहाणी माझीच समजा. गेल्या आठवड्यापासून मेरी माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दादाच्या डॉक्टरांची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग्र्यांच्या सर्टिफिकेटवर गेली. त्याचं पूर्ण नाव वाचून मी गारच पडले. नंदकिशोर प्रधान म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हिरो. गोरा गोरा उंचा पुरा कुरळ्या केसांचा राजबिंडा नंदकिशोर. आता खोटं कशाला सांगू. माझ्या सकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर. या वयातही छातीची धडधड वाढलीच माझ्या. आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले. डोक्यावरचे ते कुरळे केस नाहीसे झाले होते. लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते. पोट सुटलं होतं. निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते. तरी त्याचा रुबाब मात्र कायम होता. त्याने मात्र मला ओळखलंच नाही. तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं, लहानपणी तुम्ही टोपेवाला हायस्कूलमध्ये होता का? तो म्हणाला हो. मी म्हटलं बॅच कुठली? 1975. तो म्हणाला हो. तुम्हाला कसं माहिती? मग मात्र मी लाजले. मी त्याला म्हटलं ओहो तुम्ही माझ्या वर्गात होता. आणि मी चक्क लाजले. तर तो टकल्या ढापण्या ढोल्या थेरडा नंद्या मला विचारतो कसा, कोणता विषय शिकवायचा बाई तुम्ही मला? म्हणून गेट टुगेदर अधनमधनं व्हायला हवं. आणि आता जो गेम आपण खेळलो त्याचे विनर कोण आहेत ते रिजवाना सांगेल. प्लीज मला नावं माहिती नाही. बाई शाळेत चेहरे होते ना त्यामुळे नावाची गरज नाही. पहिले सगळेच पहिले शाळेतल्या रम्य आज मन पुन्हा त्या शाळेतल्या रम्य आठवणी रेंगाळून आलं. आठवून मैत्रीच्या मस्ती मन गहिवरून आलं. जगलेले ते दिवस मात्र आठवणीतच राहतील. जगलेले ते दिवस मात्र आठवणीतच राहतील. शाळेतील ते दिवस जगण्यासाठी आता कुठं मिळतील. माझी वही पूर्ण आहे पण घरीच राहिली. आई बाई पुरे करा आता भारी भूक लागली.
सर खेळायला सोडा ना. बाई माझ्या बाईत पाहतोय. शाळा सुटल्यावर भेटच तू, दाखवते चिंगा. बाहेर जातात पुन्हा मैत्री, असा शाळेतला दंगा. जगायचे आहेत ते दिवस पुन्हा मला, शिक्षकांचा ओरडा खायचा नव्याने मला. पुन्हा एकदा बालपण दिले तर मी माझ्या शाळेत जाईन. ज्या ज्ञान मंदिरात घडलो आपण, तिथे कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होईल.
कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस तुम गुनगुनाते